आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। नमस्कार, मानदेशी न्यूजच्या घडलंय बिघडलंय या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे, घडलंय बिघडलंय, आणि घटना आणि त्या घटना पाठीमागचा उद्देश आणि घटनेचं सविस्तर आपण विचार करीत असतो। खर तर आता सध्या कॉक्रोच जनता पार्टी या पार्टीनं हैदोस माजवलेला आहे आणि धुमाकूळ घातलेला आहे। ग्रामीण भागामध्ये सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील देवदेव या छोट्याशा गावामध्ये या कॉक्रोच जनता पार्टीची शाखा काढली, आणि एवढंच नाही तर तिथल्या एका युट्यूबरनं, म्हणजे ज्याला आपण 2 ते 3 लाख फॉलोअर आहेत असा युट्यूबर सचिन शिंगाडे यानं होय मी कॉक्रोच असं स्टेटस ठेवत एका समारंभामध्ये आणि तरुणांना एकत्र करून कॉक्रोच जनता पार्टीचं जाहीर घोषणा केली। दिसायला ही छोटीशी घटना वाटत असली तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आता तरुण जागा झालेला आहे, आणि म्हटलं जातं की एकदा तरुण जागा झाला की मग परिवर्तन अटळ असते। आज आपण पाहतो की बेरोजगारी आहे, लोकांच्या हाताला काम नाही, सगळीकडे भ्रष्टाचार आहे, पेपर फुटीसारखी अनेक प्रकरणं येत आहेत, आणि वेगवेगळी प्रकरणं रोज महिलांचे अत्याचार वाढत आहेत। हे सगळं आपण बघतोय। रोज कुठेतरी टोळी युद्ध होत आहेत, त्या टोळी युद्धामधून खून मारामाऱ्या होत आहेत। हे सगळं होत असताना सर्वसामान्य माणूस आहे तो भरडला जातोय। राजकारणामध्ये श्रीमंत आणि गले लट्ट धनाढ्य लोक आणि ज्यांनी प्रचंड पैसा कमवलेला आहे अशी लोक एकत्र येऊन सत्ता भोगत आहेत। मग ती पार्टी कुठलीही असू द्या, पण त्या पार्टीत असणारे सगळे नेते मंडळी हे धनाढ्य, श्रीमंत, बलाढ्य आणि पैसेवाले आहेत। आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा एखादी भारतीय जनता पार्टी याला शह देण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी जन्माला येते, खर तर हा एक इतिहासामधला परिवर्तनाचा काळ म्हणावा लागेल। यापूर्वी सुद्धा कन्हैया कुमार नावाच्या तरुणाने असा प्रयोग केला, पण त्याला तो साधला नाही। आपण बघतो की नेपाळमध्ये जी क्रांती झाली तर ती हिंसक क्रांती होती, पण भारतामधली ही क्रांती आहे अहिंसक क्रांती आहे, आणि भारताला फार मोठी परंपरा आहे। महात्मा गांधींनी आपल्याला अहिंसेचा मंत्र दिलेला आहे, हा अहिंसेचा मंत्र भारतातल्या तरुणांनी स्वीकारलेला आहे, आणि भारताचे तरुण अहिंसक मार्गाने हा लढा सुरू करत आहेत। तर हा प्रारंभ आहे। गेल्या 3 दिवसामध्ये भाजप जनता पार्टीच्या सर्व फॉलोअर्सना मागे टाकत किमान त्याच्यापेक्षा अधिक फॉलोअर्स, म्हणजे साधारण 9 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले असं सांगितलं जाते। त्यातच हा अभिजित दीपके हा संभाजीनगर परिसरातील आहे, आणि तो बोस्टन शहरामध्ये कम्युनिकेशनचं, मास कम्युनिकेशनचं MS चं शिक्षण घेतोय, आणि तिथून तो नुकताच परत आलेला आहे किंवा येतोय असं काहीतरी त्यांच्या बातम्या येत आहेत। खरं तर हा अभिजित दीपके हा एक नाममात्र चेहरा आहे। त्यांच्या आई वडिलांनी पण सांगितलं की आम्हाला या मुलांचं हे जे गोष्ट आहे ते आवडत नाही, राजकारणात मुलांनी येऊ नये, त्यांनी शासकीय सेवामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये जावं। खरं तर आई वडिलांची इच्छा बरोबर आहे, त्यांना असं वाटणं साहजिक आहे, कारण राजकारण इतकं खालच्या स्तराला गेलेलं आहे की राजकारणामध्ये चांगली माणसं असं म्हणण्यापेक्षा काही चांगली माणसं असतील, नाही असं नाही, पण जे आहेत त्यांचं तोंड बंद केलं जात आहे। आणि सगळीकडे आपण बघतोय की भ्रष्टाचार माजलेला आहे, नोकरशाही आता एका टोकाला गेलेली आहे। नोकरशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केली जाते आहे। धनदानग्या माणसाला पैसे देऊन पाहिजे त्या गोष्टी मिळू शकतात, म्हणजे असं म्हटलं जातं की न्याय सुद्धा आता धनदानगे लोक आपल्या बाजूने फिरवू लागलेले आहेत। पण हे सगळं घडत असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये उद्रेक होणं साहजिकच आहे, आणि हे लोण आता मान तालुक्यातल्या अगदी छोट्याशा गावामध्ये धुळदेव यामध्ये पोहोचलेलं आहे, आणि धुळदेव पासून प्रारंभ झालेला आहे। म्हणजे धुळदेवचं जे देवता आहे त्याला धुळब असं म्हटलं जातं, पण ते खरं तर उज्जैनचा महाकालेश्वर आहे, आणि महाकालेश्वरांच्या पासून हा उद्रेक सुरू झाला
आणि मग आता कुठपर्यंत जाणार? तर आता सामान्य घराघरामध्ये तरुणांमध्ये हा उद्रेक पोचलेला आहे आणि यानंतर देशातल्या मातबर नेत्यांना, मातबर मंडळींना विचार करावा लागेल. आणि त्यांनी असं म्हटलं की आमचा एक अजेंडा आहे, आम्ही असं भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हवं आहे आम्हाला, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आता मागण्या पण पुढे होऊ लागल्यात. नेमकं याला काय दिशा मिळणार, हा येणारा काय ठरवणार आहे. पण एवढं मात्र निश्चित, आता तरुण जागा झालेला आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीनं सत्ताधारी पुढे एक मोठा आव्हान उभा केलेलं आहे. असं मोठं आव्हान उभं केलेलं आहे की आता त्यांना काय करावं आणि इथून पुढे काय रणनीती आखावी याबद्दल विचार नक्की करावा लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.